नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णमाला संबंध हा जो टॉपिक आहे जो सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो त्याचे 2 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर वर्णमाला संबंध हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला वर्णमाला ह्या पद्धतीने लिहून घेणं गरजेचं आहे. बघा, ह्या पद्धतीने देन ABCDEFG देन MNOPQRSTUVWXYZ असे खाली एक तुम्ही नंबरिंग करून सुद्धा त्याचं घ्यायचं आहे. तर जर आता BE बघा, आता BEGJGK यांचा संबंध ADFGशी असेल, जर BEGK यांचा संबंध ADFGशी ज्या पद्धतीने असेल त्याच पद्धतीने आपल्याला PSVY चा संबंध खालील पर्यायांपैकी कोणता असेल हे शोधायचं आहे. तर पाहिलं तर BEGK संबंध ADFJ खाली एक लिहून घ्यायचे. तर बघायचं आता इथं कॅल्क्युलेट करायचं. तर बीचा आणि एचा संबंध काय वर्णमाला तर शोधायचा आहे. तर बीच्या मागे -1ला ए येते. बघा इथं B -1 म्हणजे बीच्या मागे एक घर पाठीमागे गेलं तर ए येतोय. देन ईचा पण तसाच संबंध आहे डीशी. बघा, ईच्या एक घर मागे गेलं आपल्याला डी भेटतोय. ह्या पद्धतीने एक वजा होत पुढचा अक्षर आपल्याला येताना पाहायला मिळते. मग तसंच संबंध PSVYचा खालील पर्यायामध्ये कोणता असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला दिसतं की पीच्या एक घरमाग गेलं तर ओ येतोय. बघा इथं ओ. देन परत एसच्या एक घरमाग गेलं तर आर येतोय. मग पर्यायामध्ये बघायचं आता इलिमिनेशन पद्धत पण आपल्याला जमली पाहिजे. तर इथं आपण 2 शोधलेत, ओ नंतर आर पण शोधला आहे. तर पर्यायामधून जर आपल्याला पाहिलं तर ओ आर हा आपल्याला 4थ्या नंबरच्या पर्यायामध्ये दिसतोय. मग तसंच संबंध तुम्ही पुढे चेकही करू शकता किंवा पर्यायामध्ये दुसरीकडे कुठेही ओ आर नाही आहे तर आन्सर तुमचं डी येतं. इथं ORUX -1 एक घर पाठीमागे घेऊन आपला हा संबंध दिसतो इथं. तर दुसरा क्वेश्चन आहे बघा, दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये ABCDचा NPRTशी जो संबंध आहे त्याच पद्धतीने FGHIचा कशाशी संबंध असेल ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर ABCDच्या खाली एक NPRT आपण लिहून घेतलेला आहे. बघा, तर एच्या 13 घरे पुढं 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 घर सोडून एन आहे. बघा, त्यानंतर तर बीचा आणि पीचा कसा संबंध आहे. बघा, बीचा आणि पीचा कसा संबंध आहे तो बघा. तर बीच्या 14 घरं पुढं पी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 ह्या पद्धतीने. मग एक ॲडिशन होत जाते 13 14 15 16 ह्या पद्धतीने एफचा संबंध आपण पाहणार आहोत. मग आता पहिला संबंध कसा आहे, 13 घरं पुढे आहेत. तर एफच्या 13 घरं पुढे आपल्याला मोजायची आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कोणतं आहे, एस आहे. नंतर मग एफच्या पुढं एस असलेला एकच पर्याय आपल्याला इथं दिसतोय, तो SUWY असं एलिमिनेशन राऊंड करून आपण याचा आन्सर काढू शकतोय. तर 13 14 15 आणि 16 असं एक घर पुढं गेलेलं आहे.